आपण त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यानुसार आम्ही हा वचननामा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रकाशित करत आहोत, जनतेच्या चरणी सादर करत आहोत. त्याच्यामध्ये अनेक वचनं जी आहेत ती महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातली जरूर आहेत आणि शेवटी आमची आघाडी आहे. काही मोजकी करायची नसतील वचनं अशी आहेत, जसं मुंबई आणि महाराष्ट्राचं गृहनिर्माण धोरण आम्ही ठरवणार आहोत. मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये जसं मुंबईमध्ये झोपडपट्ट्या तशा काही शहरांमध्ये आहेत, तर तिथे सुद्धा आम्ही विकास करणार आहोत. तिथल्या स्थानिक शासनाच्या माध्यमातून अशा अनेक गोष्टी आहेत. मुंबईतलं पडवलेलं वित्तीय केंद्र हे नव्याने आम्ही धारावीमध्ये उभारू. धारावीमध्ये म्हणजे धारावीकरांना जिथल्या तिथे त्यांच्या उद्योगासह घर तर देऊच, पण मुंबई आणि महाराष्ट्रातील भूमिपुत्रांसाठी नोकरी कुठे? कारण मधल्या काळामध्ये आदित्य जे बोलला होता की आमच्या 3 प्रायोरिटी काय असतील, तर रोजगार म्हणजे नोकरी संध्या उपलब्ध करून देऊ. आणखीन एक महत्वाचा विषय मोफत दिलं जाते, आनंदाची गोष्ट आहे. पण मुलींप्रमाणे मुलांना देखील आम्ही मोफत शिक्षण देणार, हे सुद्धा आम्ही वचन त्याच्यामध्ये दिलेलं आहे. 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवणार, हे सुद्धा वचन आम्ही दिलेले आहे. तर अशा गोष्टी बऱ्याच आहेत. आपल्या हाती तो वचननामा आल्यानंतर आपल्याला कळेलच. तूर्त मी जनतेच्या चरणी तो छोटा मुले बोर्ड पेक्षा कार्ड देणार, हे जे मी आपल्याला म्हटलं होतं. मैंने आपके सामने शिवसेना करने जाने वाले हैं, जनता की सेवा कैसे हम करने वाले हैं, नहीं होगी बात हमने करने की कोशिश की है कि जो लोग हमारे गांव-गांव में जाते हैं, प्रचार करते हैं, उनको आसानी से पता चले कि अरे हमने क्या वचन दिया है. तो एक जैसे मैंने मेरी जेब में रखा है, वैसा ही एक वचननामा हमने दिया है, जिसके पीछे अगर आप स्कैन करेंगे तो आपको पूरा जो हमारा वचननामा है आप उसमें पढ़ सकते हैं. इसमें जो जानकारी हमने दिए हैं, ये तो बात सही है कि बहुत सारी चीजें महाविकास आघाड़ी का जो मैनिफेस्टो है उसमें जो आई है वही हमने दी है, लेकिन साथ ही साथ कुछ अलग बातें जिसके ऊपर हमें ऐसे लगा कि ध्यान देने की विकास आघाड़ी में हमने हमारा वचननामा जनता के चरण में सादर किया था. और सिर्फ कोशिश ही नहीं, मैं तो मानता हूं 90% से भोजन का हूं 90% से भोजन की व्यवस्था करेंगे, पूरी की है. ऐसे कई सारे वादे जो हमने किए थे वो हमने निभाए हैं, करने जा रहे हैं और किए हैं, वो जरूर जनता के आशीर्वाद मिलने के बाद हम पूरे करेंगे, ये मैं वचन देता हूँ. सर एक सवाल है कि आजकल चलन पड़ा है कि रेवड़ी बांटने का. पहले उन्होंने लाडली बहना पे आपने 1500 घर में देने की बात की, आप लोगों ने आपत्ति उठाई कि पैसे कहाँ से आएंगे. अब आप लोग की तरफ से 3000 देने की बात आ रही है, 4000. नहीं, हमने उसका अभ्यास किया उसका, और कहाँ से लाएंगे अभी भी मैं कह सकता हूँ, लेकिन अगर मैं कहूँ तो वो भी ये भी बात चुराएंगे, जैसे मेरी पार्टी चुराई है, सिंबल चुराया. और यहाँ तक सीमित नहीं रहा. मैंने जब शुरुआत की कि 5 जीवनावश्यक जो भी चीजें हैं उसके गेहूं, चावल, शक्कर, दाल, तेल, दाम तो बढ़ते जा रहे हैं, तो हम उसको आने वाले 5 साल स्थिर रखेंगे. तो वो भी चीज उन्होंने चुराई, तो वो भी बात चुराई. उनको चोरी के अलावा कुछ आता ही नहीं है, और इसलिए ज्यादा बातें मैं कहूंगा नहीं. लेकिन काफी सारे हमने चीजें देखी है जहां अगर हम इन्होंने जो पैसा खाया है और खाने की संभावना अगर इनकी सरकार आएगी तो रहती है, तो हम अगर वो बंद करेंगे तो ये सारी चीजें हो सकती है. उद्धव जी, एक सवाल ये है, कल यूपी के मुख्यमंत्री महाराष्ट्र में थे, कैंपेन कर रहे थे और लगातार कैंपेन का दौर शुरू हुआ है. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे जैसी बातें कही. वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नैया डूबने जा रही है, तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है. तो बीजेपी त्यांच्या सगळ्यांच्या दर्शनाला आणि आशीर्वाद घ्यायला मी जातोय. तर असं काही नाही की एके ठिकाणी गेलो आणि एके ठिकाणी नाही गेलो म्हणजे मी लक्ष देतो आणि दुर्लक्ष करतोय. आता वेळच अशी आहे की दिवसाला 4-4 सभा घेतल्या, 5-5 सभा घेतल्या तरी सगळे मतदारसंघ मी पूर्ण करू शकत नाहीये. आणि मधला प्रवासाचा काळ जर का पाहिला
तर आणि पुन्हा दिवसाच्या उन्हाच्या वेळा तर 4 सभेच्या वरती जास्त सभा होतील असं मला वाटत नाही. शिवाजी पार्क मध्ये शेवटची सभा होत होती, पण आता शिवाजी पार्कला एक आहे की तारीख येते 17 नोव्हेंबर. आम्ही परवानगी मागितलेली आहे. याचं कारण एक तर निवडणुकीचा शेवटची ती संध्याकाळ आहे. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे 17 नोव्हेंबर हा शिवसेना प्रमुखांचा एक स्मरण दिन असतो. त्या दिवशी लाखो शिवसैनिक तिथे येत असतात आणि ते याही वर्षी येणार. याही वर्षी लाखो शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला सांगतो आहोत, पोलिसांना सांगतो आहोत की तिथे केवळ तुमच्या आडमुठेपणामुळे संघर्ष होऊ देऊ नका. सगळे शिवसैनिक तिकडे येणारच आहेत. तुम्ही त्यांना अडूच शकत नाही. त्याला काही निवडणूक आचारसंहिता लागू शकत नाही, कोणी लावू शकत नाही. सर्व शिवसैनिक तिकडे येणार. त्याच्यामुळे कुठेही संघर्षाची खिंडी पडू द्यायची नसेल. तर आम्ही जी मागणी केलेली आहे की 17 तारखेला शिवाजी पार्क हे शिवसेनेच्या सभेसाठी मिळावं हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. त्यांना आता ऐका, आता म्हणून काय ह्या 5 किंवा किती 10 गोष्टी आहेत ह्या बोलण्यासाठी तुम्हाला सांगण्यासाठी दिल्यात. त्याचं सविस्तर आहे ते पाठी दिलेलं आहे. मात्र कदाचित त्याच्यात सुद्धा काही गोष्टी सविस्तर नसतील. पण आशा आणि अंगणवाडी सेविकांकडे सरकार कोणतेही असो, माझं सरकार असताना मला असं वाटतं मी प्रयत्न केला होता, कारण लॉकडाऊन होता. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा या सगळ्या भगिनींनी खूप जीवावर उदारून काम केलेलं आहे. मग ती घरोघरी जाऊन तपासणी करणं असेल, काही असो, तर त्यांना आतापर्यंत नुसतं त्यांच्या सेवेचा वापर करून घेतला. तुम्हाला कल्पना असेल की 14 ते 19 काळात त्यांच्यावरती एक जीवघेणा कायदा पण लावला होता, ज्याला शिवसेनेने विरोध केला म्हणून तो कायदा मागे घेतला गेला. तर आता पहिल्या प्रथम त्यांना आम्ही मानधनामध्ये वाढ करून देऊ. त्यांच्या अनेक गोष्टी आहेत, जसं पाटील साहेब त्यांचं नेतृत्व करतात. मी देखील त्यांनी ज्या ज्या वेळेला गेलेलो आहे त्या त्या वेळेला काही गोष्टी मला सांगितल्या. साहजिकच आहे, सर्व गोष्टी ह्या 4 पानात आणू शकत नाही. तर आता तरी त्याने एक दिलासा, जसं आता सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना आम्ही जाहीर करणार. त्याच्यानंतर आता इथली सरकारी वसाहत जी आहे ती आम्ही निर्णय घेतला होता मंत्रिमंडळाच्या बैठकीत की सरकारी कर्मचाऱ्यांनी जे इथे आहेत माझ्या गव्हर्नमेंट कॉलनीतले लोक, त्यांना तिथेच घरं देऊ. या सरकारने तो निर्णय बदलला. आता आमचं सरकार आलं होती, परत आम्ही बदलू. आणि आम्ही त्यावेळेला कोर्टासाठी सुद्धा जागा दिली होती, ती परत देऊ आणि सरकारी कर्मचाऱ्यांना घरे देऊ. योजनांमध्ये फेरबदल करणार का? कारण 3,000 तुम्ही जर महिन्याला देणार असाल तर लाखो कोटी रुपयाचं कर्ज राज्य सरकारवर आहे. हो, पण त्या लाखो कोटीमध्ये जो त्यांनी बांध फोडलेला आहे तो कॉन्ट्रॅक्टर साठी फोडलेला आहे. अनेक पैसे हे कॉन्ट्रॅक्टरला मिळावेत आणि कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांना मिळावेत यासाठी त्यांनी जसं मुंबई बद्दल मी ऐकलं की 90,000 कोटींच्या फिक्स डिपॉझिट ज्या ठेवी होत्या त्या सुद्धा त्यांनी आता तोडल्या आणि साधारणतः 40-45,000 कोटीच्या ते तोडू शकत नाहीत काय, कारण ग्रॅच्युइटी, प्रॉव्हिडंट फंड वगैरे असं म्हणून आम्ही त्या ठेवींमधनं कोस्टल रोड केला. पण दुर्दैव असं की आमचं सरकार पाडल्यानंतर मोदीजींची एक सभा झाली आणि त्यांनी सांगितलं बैंकों में पैसा रखकर विकास नहीं होता जी, वो पैसा मेरे मित्रों की जेब में जाना चाहिए. तर तो सगळा पैसा रस्त्याची बेसुमार कामं काढली, मेट्रोची कामं काढली, म्हणजे नियोजन शून्य विकास. तो नियोजन शून्य विकास जरी थांबवला आणि कॉन्ट्रॅक्टर जे आता करतायत घेतलेत त्यांची चौकशी तर आम्ही लावूच. जी कॉन्ट्रॅक्ट काढले गेलेत बेसुमार, काय ठिकाणी तर कॉन्ट्रॅक्ट शिवाय पैसे दिले गेलेले आहेत. त्याच्यानंतर मी परत सांगतो की धारावीचा हा प्रकल्प पूर्णपणे मुंबईच्या मुळावरती येणारा प्रकल्प आहे. तो केवळ धारावी पुरता आहे असं समजून ते मिठा घरात करा. मिठा घरामध्ये टॉवर बांधा. मुंबईच आहे ना, मिठा घरांमध्ये किंवा इकडे तर तिथे टॉवर बांधा, पण माझ्या धारावीकरांना तिथल्या तिथे ठेवा. ठीक आहे.